फायनली माझं चॅनल मोनेटाईज झालं। ही 2 वर्षाची मेहनत आहे। चला तर मग सुरुवात करूया। कसं मी मेहनत केली आणि कशी केली ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। नमस्कार फ्रेंड, मी आहे दीपाली। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि वेळ न घालवता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। मी कसं माझं चॅनल मोनेटाईज केलं, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट कसे केले आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट कसा केला तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू करतो तेव्हा सगळी माहितीपूर्व माहिती न घेता आपण यूट्यूब चॅनल चालू करतो आणि तसंच मी केलं, माझ्यासोबत झालं म्हणून मी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे। तर मी कसं यूट्यूब चॅनल चालू केलं म्हणून, असंच कसं आहे आपलं त्या फ्रेंडने केलं म्हणून मी पण करते, असं काही असतंय। तर मी पण अर्धावटच माहिती असतानाच यूट्यूब चॅनल मी चालू केलेलं आहे माझं, म्हणून मी चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं। आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल मी खूप खुश आहे, कारण की ही माझी 2 वर्षाची मेहनत आहे आणि सगळ्यांना आतुरता असती माझं चॅनल मोनेटाईज कधी होतंय म्हणून। तसंच मला पण खूप आतुरता होती माझं चॅनल मोनेटाईज कधी होतंय म्हणून। आणि ही 2 वर्षाची मेहनत आहे माझी। मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेले आणि माझं चॅनल फायनली मी मोनेटाईज केलं। आणि कसं केलं, माझं लवकर झालं असतं पण मधामध्ये मी 1 महिन्याचा गॅप घेतल्यामुळं माझं जे वॉच टाईम आहे ना ते पूर्ण कमी होऊन गेला। त्याच्यामुळं मला कसं वाटत होतं की आपण एवढी मेहनत केली आणि डेली व्हिडिओ टाकायचे आणि माझा वॉच टाईम कमी झाला, तर मग जाऊ दे आपण बंदच करून टाकूया असं वाटत होतं। पण मला सपोर्ट होता, माझे मिस्टर बोलत होते तू टाकत राह, तुला एक ना एक दिवस सक्सेस भेटणारच आहे। आणि असं कोणी पाठीमागं जर सांगायला असतं ना तर माणूस आहे ना करतंय काम। कोणी तर थोडं आपल्याला सल्ला दिली, बोलून आपण काही सांगितलं आपली परेशानी मनातली, तर अर्ध दुःख हलकं होते तसं म्हणतात ना, तर हे बरोबर आहे। तर मिस्टर बोलत होते तू टाकत राह, बरोबर तुझा वाढत राहील। तू जर बंद केला, 1 महिना मी टाकू शकले नाही एक कारणामुळं, त्याच्यामुळे तू का जाणून केलं, बोलले तू टाकत राह व्हिडिओ, तू एक ना एक दिवस होईल हळूहळू, कसं थेंब थेंब तळे साचे, असं मला त्यांनी उदाहरण दिलं होतं। डायरेक्ट मोठा घासणं कधीच नाही घ्यायचा, थेंबा थेंबानंच आपलं तळ साचत असते। तर मी त्यांचं ऐकलं आणि डेली व्हिडिओ टाकत गेले। सुरुवातीच्या काळामध्ये मी जेव्हा यूट्यूब चालू केलं तेव्हा पण मला माहिती नव्हतं की यूट्यूब चॅनल चालू केल्याच्या नंतर आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करावं लागतात एवढंच माहिती होतं, पण वॉच टाईमचं माहिती नव्हतं। जेव्हा जसे मी व्हिडिओ टाकत गेले 2-4 महिने झाल्याच्या नंतर मग मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचे, तेव्हा मला कळालं की आपल्याला 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे आणि शॉर्ट व्हिडिओ टाकून 10 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे त्याला। पण माझे काही व्हायरल गेले नाही आहे बीचमध्ये, मी कधी शॉर्ट टाकत गेले कधी लॉंग टाकत गेले, त्याच्यामुळं माझं चॅनल मोनेटाईज झालं आहे। आणि असं आहे, यूट्यूब हा मोठा प्लॅटफॉर्म आहे, कोणी पण काम करू शकते, फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे। आणि आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो कधी वॉच टाईम कमी झाल्याच्या नंतर माणसाला नको वाटते करायला, की आपण एवढी मेहनत करतो आणि आपल्याला त्याच्यातून थोडं पण फळ नाही, त्याच्यामुळं माणसाला कसं वाटतंय नको बाबा केलेलंच नको आहे, आपण एवढी मेहनत करतो आपल्याला सक्सेस भेटेना। तर तुम्ही टाकत राहा, नक्की तुम्हाला सक्सेस भेटेल। कारण की मी पण त्याच्यामधून निघालेले आहे की आपण व्हिडिओ टाकायचा आणि आपल्याला काही भेटत नसलं नाही म्हणल्यावर तर माणसाला नको वाटते करायला, की नको आपण एवढी मेहनत करतो आणि आपल्याला फळ कवडीचं पण नाही आहे, पण मेहनत वाया जात नाही असं म्हणलेलं आहे। कंटिन्यू व्हिडिओ टाका, डेली व्हिडिओ टाकत राहिल्याच्या नंतर आपलं बराबर सबस्क्रायबर पण वाढतात आणि वॉच टाईम पण वाढतो, दोन्ही पण वाढतंय। असं मधामध्ये खचून जाऊ नका की मी बंद करणार आहे म्हणून, मला आता कामच करायचं नाही आहे, मला यूट्यूबमध्ये मला काहीच भेटत नाही आहे, पण भेटणार हळूहळू, एकदम भेटत नाही आहे, थोड्या थोड्यानंच। अगोदर मी बोलले थेंब थेंब तळे साचे, तसं थोड्या थोड्यानंच मोठं होते माणूस, डायरेक्ट होत नाही आहे। सगळ्याला कसं वाटतंय की मी 2 महिने झाले, मी 6 महिने झाले, जे कोणी व्हिडिओ टाकतात मी 2 महिन्यात 90% आहे की कोणाचे व्हायरल जातात व्हिडिओ, सगळ्याचे जात नाही आहे व्हायरल व्हिडिओ। पण तरी पण आपण डेली काम करत राहायचे, डेली टाकत राहायचे, बरोबर आपलं आहे ना चॅनल मोनेटाईज होईल, वॉच टाईम कंप्लीट होईल आणि 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट होईल। याच्या अगोदर माझे सबस्क्रायबर लवकर झालेले कंप्लीट आणि वॉच टाईम नंतर झालेला, कारण की माझे पण झाला असता वॉच टाईम कंप्लीट, पण मी मधामध्ये 1 महिना टाकला नव्हता, त्याच्यामुळं माझं सगळं कमी झालं वॉच टाईम, त्याच्यामुळं मला जरा लेट झालं आणि त्याच्यामध्येच मी थोडी खचून गेले होते। पण मी
व्हिडिओ टाकत राहायचे आणि आपलं काम कंटिन्यू करायचंय। माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतच असेल की किती खुश आहे। ही खुशी माझी गगनात मावत नाहीये, कारण की हे सगळ्यांनाच आतुरता असते की माझं चॅनल कधी मोनेटाईज होतंय, कधी मोनेटाईज होतंय। आणि प्रामाणिकपणेनं काम केलं ना सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार। असंच माझं मी प्रामाणिकपणेने व्हिडिओ टाकत गेले आणि आखरी माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे। आणि ही मेहनत माझी 2 वर्षाची आहे। व्हिडिओ असतात यूट्यूबवरती की तुम्ही 4 दिवसात 5 दिवसात तुमचं चॅनल मोनेटाईज करा, या तुमचं 3 दिवसात वॉच टाइम कंप्लीट होणार 4000 आणि 2 दिवसामध्ये तुमचे 1000 सबस्क्रायबर असे होणार। पण हे सगळे फेक व्हिडिओ असतात। आपण डेली टाकत राहायचे, बरोबर आपले सबस्क्रायबर पण वाढतात आणि वॉच टाइम पण काउंट होतो। वॉच टाइम काउंट मोठे व्हिडिओ टाकायचे, त्याच्यामुळे वॉच टाइम पण काउंट होतो। कारण की कसं आहे ना, तुम्ही व्हिडिओज टाकायचे नाही, कामच करायचं नाही, तुमचं कसं सक्सेस होणार। त्या करताना कोणाचं विचार ना डोक्यात घेता आपलं काम कंटिन्यू करत राहायचं आणि आपले डेली व्हिडिओ टाकत राहायचे, माझं असं म्हणणं आहे। तसंच मी केलं, डेली व्हिडिओ टाकत राहिले आणि मिस्टर माझे सांगत गेले तू टाकत राह म्हणून, बंद करू नको। त्याच्यामुळे मला सपोर्ट होता। सपोर्ट म्हणजे सांगत होते की तू टाकत राह, मी टाकत राहिले। आणि असं काही मला जे होतं, मी कधी ब्लॉग्स टाकायचे, कधी रेसिपी टाकायचे, मोठे मोठे टाकत गेले। अगोदर मग मला समजलं कसं आहे म्हणून, अगोदर ना समजून घ्यायला पाहिजे, नाहीतर मग याच्या अगोदर चॅनल माझं मोनेटाईज झालं असतं। तर मी समजून न घेता लगेच सुरुवात केली, रेसिपीज टाकायची। पण तसं न करता आपण सर्च करायचं यूट्यूबवरती, यूट्यूब सगळी आपल्याला माहिती देते। कोणचं गोष्ट येत नाही तुम्हाला, फक्त त्याच्यामध्ये टाकायची आणि शिकायची, असं काय आहे। आणि सक्सेस तुम्ही भेटू शकता हळूहळू। सगळं आपल्या मनासारखंच होतं। एकदा चॅनल मोनेटाईज झालं, काम करत राहिलं, कधी कधी आपल्या आपण जे व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये व्ह्यूज कमी येतोय, पण कमी येऊ या जास्त येऊ टाकून द्यायचा। मी तर तसंच ठरवलं होतं की कमी येऊ जास्त येऊ त्याची वाटच बघायची नाही, फक्त व्हिडिओ टाकून द्यायचा आहे। मी अशीच करत गेले। त्याच्यामुळे आज तुम्ही पण असंच करा, माझ्यासारखं करत राहिल्यावर तुमचं पण चॅनल लवकरात लवकर मोनेटाईज होईल आणि तुमचं 4000 वॉच टाइम पण कंप्लीट होईल, 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाल्याशिवाय तो थोडीच होणार, ते पण होईल। फक्त व्हिडिओ तुम्ही डेली टाकायचे। असं काही मी पण रोज टाकत गेले, त्याच्यामुळे माझं चॅनल पण मोनेटाईज झालं। ही गोष्ट मी भरपूर तुम्हाला बोललेली आहे, पण ही आनंदाचा क्षण जे यूट्यूबवर आहे ना त्यांनाच कळणार की हा क्षण कसा आहे म्हणून। कारण की मी पण खूप आनंदी आहे, कारण की माझे 2 वर्ष होऊन गेलेले आहे, 2 महिन्यावरती। तर आत्ता माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे, कारण की हा कालावधी आहे ना भरपूर दिवसाचा आहे, असं 2 या 4 दिवसाचा नाही आहे। कारण की ही मेहनत माझी 2 वर्षाची आहे। 2 वर्ष मी मेहनत केली तर मला फळ भेटलेलं आहे। तशीच तुम्ही पण मेहनत करा, तुम्हाला पण एक ना एक दिवस नक्की फळ भेटणार आणि फळ तर भेटणारच। आपण मेहनत केल्याशिवाय थोडीच काही होणार आहे। तर माझं चॅनल झालं फायनली मोनेटाईज, म्हणलं चला तुमच्याबरोबर आज शेअर करावं की मी माझं चॅनल कसं मोनेटाईज केलं म्हणून। थोडं तुम्हाला पण माझा व्हिडिओ बघून थोडा दिलासा वाटेल, तुम्हाला पण लवकर रोज काम करा कंटिन्यू, तुमचं पण चॅनल लवकर मोनेटाईज होईल, तुमचे कंप्लीट होईल सगळं जे क्रायटेरिया आहे यूट्यूबचा। अशी काय माझी यूट्यूबची जर्नी आहे। आणि तुम्हाला जर माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर आता तुम्हाला जर माझी यूट्यूबची जर्नी ऐकायची असेल तर नक्की मला कमेंट करा, नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेन। अशाच नवनवी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भेटतच राहील। जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये। स्वस्त राहा, मस्त खा, मजेत राहा आणि डेली व्हिडिओ टाकत राहा। बाय बाय।